नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोबीची भाजी कशी बनवतात ती। सगळेच कोबीची भाजी खायला बघत नाही, आमच्या घरामध्ये पण कोबीची भाजी सगळ्यांनाच नाही आवडत, पण मी कशी बनवते ना ती तुम्हाला आज दाखवणार आहे मी। एकदम साधी बनवली की नाहीच खात, तर मी आज कोबी मसाला बनवणार आहे, तुम्हाला दाखवते मी कशी बनवते कोबी ती। चला, तर इथे बघा, आपली जी कोबी आहे ती मी कापून घेतली आहे आणि हे जी बटाटी आहेत ती ही साईज ठेवायची आहे, बारीक नाही करायचे आहेत। आणि कोबीसुद्धा मोठीच कापायची आहे, जास्ती बारीकसुद्धा नाही कापायची। तर ही कोबी आता मी कुकरमध्ये शिजायला घालते। कोबी काय करायची, बारीक नाही कापायची आहे, थोडी मोठीच ठेवायची। तर इथे मी कोबी अशी धुवून घेतली आहे। तर त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया। इथे बघा, बटाटे आपले आहेत ते 2 भाग करूनच ठेवायचे आणि बटाटे अशी वर ठेवायची, कोबी खाली घालून आता कुकरला झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या मारून घेऊया आपण। तर आता इथे मी कुकर ठेवला आहे गॅसवर, आता याच्या मी 3 शिट्ट्या मारून घेणार आहे। तर इथे आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, मी गॅस बंद केला आहे। तर आता इथे मी जे कांदे आहेत 2 घेतले आहेत ते बारीक कापून घेते आणि टोमॅटो मिक्सरला वाटून घेते। तर इथे बारीक कट करून कांदा घेतला आहे आणि इथे तेजपत्ता घेतला आहे, दालचिनी आणि 2 लविंग, 2 मिरी घेतले। तर आता तेल ठेवलं आहे गरम करायला, तेल थोडा जास्तीच घालायचा। जिरं घालते, हिंग सुद्धा घालायचं। इथे मी कांदा वगैरे घालून घेतलाय। तर इथे मी आलं आणि लसूण घेतला आहे, जास्ती पण बारीक नाही करायचं आहे आपल्याला, थोडं जाडच ठेवायचं आहे। तर मग मी असं जाडच ठेवलं आहे, जास्ती बारीक नाही केलं आहे। 1 चम्मच टाकला आहे। तर इथे मी कांद्यावरती झाकण मारून ठेवते, म्हणजे आपलं जे कांदा आहे ते पटकन शिजेल आणि नरमसुद्धा होईल। तर इथे बघा, आपला हे जे कांदा आहे ते किती छान एकदम झाला आहे। तर आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया वाटलेलं। कांदा बारीक कापून घेतला मी आणि टोमॅटो आहे तो मी मिक्सरला वाटून घेतला आहे। झाकण ठेवूया। तर इथे आपली ग्रेव्ही चांगली शिजली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊया। इथे हे सगळे मी मसाले असे घालून घेतले आहेत। आता मी मिक्स करून घेते थोडं।
झाकण ठेवूया. मसाले जे सगळे टाकलेत ते आपले शिजतील. तर इथे आपला बटाटा शिजला आहे की चांगला शिजला आहे. तर हे बटाटा आता बाजूला काढून घेऊया. हे जे कोबीचं पाणी आहे ना ते मी त्या ग्रेव्हीमध्ये घालते. आता आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर आपण हे जे कोबीचं पाणी आहे तेच आपण याच्यामध्ये घालूया. चांगला आता मिक्स करून घेते. दहा मिनिटाचं परत झाकण ठेवून दे. आता हे जे वाटाणे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये, हे वाटाणे शिजवलेले नाही आहेत, कच्चेच आहेत. ते आता ह्याच्यामध्ये आपण शिजायला घालूया. ही भाजी ते बघा, त्या भाजीला कसा कलर आला आहे. ते ग्रेव्ही एकदम चांगली शिजली आहे. आता जी आपली कोबी शिजलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये आता आपण घालूया. तर इथे मी बटाटा कोबी सगळं ह्याच्यामध्ये घातलं आहे. आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीर घालूया. आता आपण ह्याच्यावरती परत झाकण ठेवून चांगली शिजवून देऊया. तर इथे बघूया आपली भाजी कशी झाली आहे ती. एकदम छान अशी शिजली आहे, मस्त शिजली एकदम. बरेचसे लोक असे कंटाळतात कोबीची भाजी खायला. तर अशी नक्की बनवून बघा. अशी बनवलात ना भाजी तर नक्की सगळे बोटं चाटून खातील. बघा किती छान एकदम ग्रेव्ही पण छान झाली आणि भाजी पूर्ण शिजून गेली आहे. खूप टेस्टी बनते भाजी. आता आपण हे गॅस बंद करून ठेवूया. इथे आता इथे आपला बटाटा सुद्धा छान एकदम शिजला आहे. इथे बघू शकताय बटाटा पण मस्त शिजला आहे. हे तुम्हाला चपाती, नान, रोटी या भाकरीसोबत तुम्ही ही भाजी नक्की खाऊन बघा. बटाटा देखील चांगला शिजला आहे. आता आपण ही भाजी काढून घेऊया. तर इथे मी अशी भाजी सगळी काढून घेतली आहे. ते बघू शकताय. आपण नक्की एकदा ट्राय करा, बनवून बघा. घरातली माणसे जे खात नाहीत ती पण खातील ही भाजी. एकदम चमचमीत लागते. तर ही भाजी आता नक्की अशी ट्राय करून बघा.
खूप छान लागते खायला. तर मी अशी इथे भाकरी बनवली आहे. मी चपाती वगैरे नाही बनवली, कारण की आमच्या इथे रात्रीची भाकरी लागते. सकाळची चपाती खातात, तर रात्रीची ते लोकांना भाकरीच पाहिजे. छान एकदम अशा नरम नरम भाकरी सोबत खायला खूप, हे बघू शकता एकदम नरम भाकरी सोबत खायला खूप छान कोबीची भाजी लागते. तर मंडळी, तुम्हाला ही मी बनवलेली रेसिपी कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. कोबी दम मसाला नक्की ट्राय करा एकदा, आणि ट्राय केल्यावरती मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कोबीची भाजी कशी वाटली. खूप लोक नाहीच खात कोबीची भाजी. आमच्या घरामध्ये सुद्धा मी कोबीची भाजी बनवली की नाही खात, आणि ऋतुजा तर माझी कधीच नाही खात. पालेभाजी खायला कंटाळते, तिला फक्त कडधान्याची भाजी पाहिजे. तर कोबीची भाजी नक्की तुम्ही अशी बनवून बघा. जास्ती काय त्याच्यामध्ये लागत नाही. 2 टोमॅटो, 2 कांदे, फक्त टोमॅटोची प्युरी बनवून टाका आणि भाजी बनवा. नक्की तुम्हाला खूप आवडेल. तर कोबी दम मसाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला बघायला मिळतील. चला, बाय.